या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत तनया गुपचूपपणे घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते. मात्र तितक्यात जयश्री त्या ठिकाणी येते आणि तनयाला थांबवते. जयश्रीला बघून तनया तर खूपच घाबरलेली असते. तर जयश्री तिला विचारत असते की कुठे निघालीस तू, आणि ती सुद्धा इतकी मोठी बॅग घेऊन. तर तनया तिला खोटं सांगू लागते की मम्माला माझी खूप आठवण येत होती. ती मला म्हणाली की तू माझ्याकडे 2-3 दिवस राहण्यासाठी ये, म्हणून मग मी तिच्याकडेच जात आहे. आणि ते ऐकून जयश्री म्हणते की अगं इतकंच ना, मग ठीक आहे जा तू. मात्र जाताना लाडवांचा डबा घेऊन जा, रोज 2-3 लाडू तरी खा. आणि ते ऐकून तनया घाबरून म्हणते की नको आई, कशासाठी. पण जयश्री काही ऐकत नाही आणि ती तो लाडवांचा डबा स्वतः तनयाच्या बॅगमध्ये ठेवण्यासाठी निघते. पण जेव्हा ती बॅग उघडते तेव्हा तिला धक्काच बसतो, कारण त्या बॅगमध्ये तनयाचे शॉर्ट कपडे आणि हाय हिल्स असतात आणि त्याचसोबत मेकअपचं सामानसुद्धा. हे सगळं बघून जयश्री तनयावर खूप चिडते आणि तिला विचारते की नक्की कुठे निघाली होतीस तू. तर दुसरीकडे आकाशने वसूच्या आईबाबांना कॉल केलेला असतो आणि मग त्या दोघांना देखील त्याला सगळं सत्य सांगावं लागतं. ते म्हणत असतात की आम्ही वसुंधरासोबत लकीला भेटण्यासाठी जाणारच होतो, मात्र ती म्हणाली की नको, तुमची उगाच दगदग होईल आणि ती एकटीच गेली. तुम्हाला हे सगळं सांगायला आम्हाला भीती वाटत होती, तुम्ही प्लीज तिच्यावर संशय घेऊ नका. आणि त्यावेळी आकाश म्हणतो की नाही आई बाबा, मी वसुंधरांवर संशय घेत नाही आहे, पण मला त्यांची काळजी वाटते. तर आई बाबा म्हणत असतात की आम्हाला सुद्धा तिची खूप काळजी वाटत आहे, लकी तिच्याशी कसं वागेल काही माहीत नाही. आणि त्यावेळी आकाश म्हणतो की तुम्ही काळजी करू नका, मी बघतो काही होतंय का ते. आणि मग त्यानंतर तो त्या जेलमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र तेथील पोलीस त्याला सांगतात की जर तुमच्याकडे लेखी परवानगी असेल तरच तुम्हाला आतमध्ये जाता येईल. दुसरीकडे जयश्री तनयाला जाब विचारत असते आणि त्यावेळी तनया रडतच नाटक करत म्हणते की आई, मला घरी एकटीला बसून खूप बोर होतं आणि म्हणून मी मैत्रिणीकडे जात होते. आम्ही सगळ्याजणी मिळून छान गप्पा मारणार होतो, बाकी काही नाही. मी हे तुम्हाला आधीच सांगायला हवं होतं, मी उगाच तुमच्याशी खोटं बोलले, मला माफ करा. आणि त्यावेळी जयश्री हसून म्हणते की अगं इतकंच ना, मग काही हरकत नाही, तू एक काम कर, तुझ्या मैत्रिणींना घरी बोलाव, तुम्ही सगळ्याजणी मस्त इथे गप्पा मारत बस. आणि मग ती तेथून निघून जाते. तर तनया वैतागून म्हणत असते की मी माझ्या मैत्रिणींना इथे कशासाठी बोलावू, मला तर तिकडे जाऊन पार्टी करायची होती, आता पुन्हा एकटीलाच बसावं लागेल. तर दुसरीकडे वसुंधरा त्या कारागृहामध्ये पोहोचलेली असते. त्यानंतर ती त्या ठिकाणी तिची माहिती देते आणि लकीला भेटण्यासाठी निघते. तिच्यासोबत एक लेडी कॉन्स्टेबलसुद्धा असते. तुरुंगातले सगळे कैदी रागात तिच्याकडे बघत असतात आणि तेथील वातावरण बघून तर ती खूपच घाबरते आणि देवाकडे प्रार्थना करू लागते, लकीला आज सगळं खरं बोलायची सुबुद्धी दे. आणि त्याच वेळी दुसरीकडे एक कॉन्स्टेबल लकीकडे जातो आणि त्याला सांगतो की तुला भेटायला कोणीतरी आलं आहे, आणि मग तो त्याला बाहेर घेऊन येतो. दुसरीकडे वसुंधरा लकीची वाट बघत थांबलेली असते. ज्यावेळी लकी त्या ठिकाणी येतो तेव्हा तो रागातच विचारतो की कोण आहे. आणि जेव्हा तो वसुंधराला बघतो तेव्हा हसतच म्हणतो की वसुंधरा, चक्क तू मला भेटण्यासाठी आली आहेस, माझा तर विश्वासच बसत नाही आहे. आणि मग तो तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, तर वसुंधरा त्याच्यापासून लांब पळत असते. लकी हसतच म्हणत असतो की मला माहीत होतं एक ना एक दिवस तू मला भेटायला नक्की येणार, आणि आज शेवटी देवाने माझी इच्छा पूर्ण केली. मला माहितीच होतं की तो आकाश ठाकूर तुला त्याच्या घरातून हकलून देणार, तू रस्त्यावर येणार आणि त्या दिवशी ना तुला कुत्रंसुद्धा विचारणार नाही. तो दिवस आज आहे, मी खरंच देवाचे आभार मानायला हवे. आणि मग तो खुर्चीवर बसून म्हणू लागतो की मी तर अंतर्यामी झालो आहे, मला भविष्य दिसायला लागलं आहे. आणि त्यावेळी वसुंधरा चिडून म्हणते की तुला हे जे काही वाटतंय ना ते सगळं खोटं आहे, असं काही घडलेलं नाही आहे. आणि ते ऐकून लकी चिडून म्हणतो की तुला माझा आनंद बघवतच नाही ना, थोडा वेळ मी झालो असतो आनंदी तर काय फरक पडला असतं ग तुला. आणि मग तो तिला रागातच विचारतो की कशासाठी आली आहेस तू इथे, काय सांगायचंय तुला मला, तुझे ते सासू सासरे गेली की काय, म्हणजेच माझे म्हातारा म्हातारी. कारण मी ना रोज देवाकडे प्रार्थना करतो की वसुंधरा, तिचा नवरा तो आकाश ठाकूर, तिच्या सासरकडचे आणि माझे म्हातारा म्हातारी लवकरात लवकर मरून जावे. आणि त्यावेळी वसुंधरा म्हणते की तू जितक्या वेळा आमच्या मरणासाठी प्रार्थना करशील ना, तितक्याच वेळा देव आमचं आयुष्य वाढवेल. आणि तुझ्यासाठी म्हणून सांगते, आम्ही सगळेजण एकदम सुखात आहोत. आणि ते ऐकून लकी तर खूपच चिडतो. त्यानंतर मग तो तिला विचारू लागतो की जर हे कारण नाही आहे तर मग तू इथे कशासाठी आली आहे.
त्यावेळी वसुंधरा त्याला सांगते की आमच्या घरामध्ये काही विचित्र घटना घडत आहेत आणि माझा असा संशय आहे की त्या सगळ्याशी तुझा संबंध आहे. मला त्या सगळ्याबद्दल जाणून घ्यायचे म्हणून मी इथे आली आहे. आणि ते ऐकून लकी हसतच म्हणतो, म्हणजे वसुंधरा ठाकूर माझ्याकडे भीक मागण्यासाठी आली एका मदतीची. आणि त्यावेळी वसुंधरा म्हणते की मदत मागण्यासाठी नाही तर तुला जाब विचारण्यासाठी. आणि ते ऐकून लकी खूप घाबरल्याचं नाटक करतो आणि म्हणू लागतो की सांगा वसुंधरा मॅडम, नेमकं काय जाणून घ्यायचं आहे तुम्हाला? मी खूप घाबरलो आहे तुम्हाला, तुम्ही जे काही विचाराल ना ते मी सगळं सांगेल. आणि ते ऐकून मग वसुंधरा त्याला त्या माणसाबद्दल सांगू लागते. ती घडलेला प्रसंग पहिल्यापासून सांगते आणि म्हणते की त्या माणसाने मारताना शेवटी तुझं नाव घेतलं. सांग मला की तुझा या सगळ्याशी काय संबंध आहे? आणि ते ऐकून लकी हसू लागतो. दुसरीकडे आकाश त्या जेलच्या बाहेरच उभा असतो आणि तितक्यात एक माणूस त्या ठिकाणी येतो. तो आकाशसोबत बोलण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला विचारत असतो की तुमचं काही काम आहे का? तर आकाश म्हणतो की नाही. तर तो माणूस म्हणत असतो जर काही काम असेल तर सांगा, कारण मी प्रत्येक गोष्ट आतमध्ये पोहोचवतो, मग ती काही असू. तुम्हाला सुद्धा आतमध्ये काही पोहोचवायचं आहे का? आणि ते ऐकून आकाश विचारात पडतो. दुसरीकडे लकी हसतच वसुंधराला म्हणत असतो की अगं त्या माणसाने मारताना माझं नाव घेतलं आणि तू सरळ इथे मला भेटण्यासाठी आली. आणि मग तो मोठमोठ्याने हसू लागतो आणि म्हणतो की खरंच किती फिल्मी आहे हे. तो माणूस तर मरून गेला आणि मारता मारता मला देव करून गेला. आणि मग त्यानंतर तो वसुंधराला सांगू लागतो की या सगळ्याशी ना माझा काही संबंध नाही आहे. त्या माणसाने माझं नाव का घेतलं मला माहीत नाही. कदाचित त्याला तुला इथे पाठवायचं असेल किंवा कदाचित तो माझा खूप मोठा फॅन असेल, पण माझा या सगळ्याशी काही संबंध नाही आहे. आणि मग हे बोलत असतानाच तो वसुंधराच्या जवळ जातो आणि त्यानंतर संधी साधून तिला मारण्याचा प्रयत्न करतो. तो वसुंधराला टेबलवर आडवी पाडतो आणि तिचा गळा दाबतो. त्यामुळे वसुंधरा तर खूपच घाबरते. ती त्या लकीच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागते, पण लकी तिला काही सोडत नाही. तो म्हणत असतो की मी तुझ्या मरणाची रोज देवाकडे प्रार्थना करतोय. तू माझ्या तावडीत सापडल्यावर मी तुला कशी सोडेल? तर वसुंधरा म्हणत असते की जर तू मला मारलं तर तुला सुद्धा जेलमध्येच राहावं लागेल. तर लकी म्हणत असतो की आता सुद्धा मी जेलमध्येच आहे ना, तुला मारून निदान मला बरं तरी वाटेल आणि जेव्हा मी मरेल ना तेव्हा माझा आत्मा भटकत राहणार नाही, तुला मारल्याचं समाधान असेल. आणि मग त्यानंतर तो त्याच्या तोंडातून ब्लेड पान बाहेर काढतो. तर वसुंधरा ते बघून खूपच घाबरते. ती त्या लकीच्या तावडीतून सुटण्याचा खूप प्रयत्न करत असते, मात्र तिला नीट श्वासही घेता येत नाही. लकीच्या तावडीतून तिला सहजासहजी सुटका करून घेता येत नाही आणि शेवटी तिचा नाईलाज होतो. तर लकी त्या ब्लेड पानने तिचा गळा चिरणारच असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.